क्षमा मागतो. उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी आणि युवक मित्रांनो, आजची ही सभा नव्हे, हे सत्कार सोहळा या ठिकाणी आहे. भगवानराव मुंडे यांनी प्रास्ताविकामध्ये अनेक विकासाच्या योजनांचा त्या ठिकाणी उल्लेख केला. आज मनोज कायंदे हे निवडून आल्यानंतर पहिला सत्कार या मतदारसंघामध्ये जाहीर सत्कार कुठं होत असेल तर ते देणगाव मही त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ते एक मोठा सत्कार आपण सर्वांनी या ठिकाणी घेतला. वेळ कमी आहे, अनेक विषयावर त्या ठिकाणी बोलायचं होतं. पुढच्या सभेमध्ये सविस्तररित्या त्या ठिकाणी बोलता येईल. पण खऱ्या अर्थाने ज्यांनी ही उमेदवारी दिली त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आणि ज्यांनी निवडून दिलं त्या सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, मतदारांचं, बंधू आणि भगिनींचा आभार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. पहिल्यांदा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री, आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला त्यामुळं ते सर्व मंत्रिमंडळ त्या ठिकाणी बरखास्त झालं. आणि म्हणून माजी पालकमंत्री असा मला उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल. आदरणीय आणि जे आंबेगावमधून त्या ठिकाणी मला वाटतं 10व्यांदा त्या ठिकाणी निवडून आले असे आमदार दिलीप वळसे पाटील साहेब, धनंजय मुंडे साहेब, या सर्वांनी त्या ठिकाणी विश्वास टाकला. आणि यांनी विश्वास टाकला म्हणून मनोज कायंदे यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली. ज्यांना विश्वास होता की मनोज कायंदे या युवकाला जर आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिली तर निश्चितपणाने मातृत्व सिंचन राज्यामधून ते त्या ठिकाणी निवडून येतील, हा विश्वास खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी या वरिष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी होता. म्हणून ती उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली. मतदार बंधू आणि भगिनी, कार्यकर्ते, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, काँग्रेसमधून जे आमच्या सोबत आले ते सर्व कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी, कायंदे साहेब, मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, जिल्ह्याचे अध्यक्ष मांडते साहेब असतील, या सर्व पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे 2 उमेदवार उभे आहेत. एक शिंदे सेनेकडून डॉक्टर शशिकांत खेडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनोज कायंदे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कोणाला पाठिंबा द्यायचा या संबंधीचा एक यक्ष प्रश्न भाजपासमोर त्या ठिकाणी होता. पण भाजपाच्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक मताने त्या ठिकाणी ठराव पारित केला. साठे साहेब तुम्ही असाल, आमचे सर्व मतदारसंघातली मंडळी असेल, ठराव पारित केला आणि तो ठराव प्रांत अध्यक्षापर्यंत त्या ठिकाणी पाठवलं आणि सांगितलं जे उमेदवार खऱ्या अर्थानं निवडून येणार असेल
त्या उमेदवाराला त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा द्यायचा आणि आमच्या समोर मनोज कायंदे हेच त्या ठिकाणी या मतदारसंघातून निवडून येणार आहे आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तो पाठिंबा दिला. त्यांचा पाठिंबा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आज ते जो काही ठराव त्यांनी केला होता तो त्या ठिकाणी यशस्वी झाला. महायुतीचे अनेक घटक आमच्या सोबत त्या ठिकाणी होते.